एकाच गावातील आहेत, एकाच परिसरातील आहेत, एकाच विभागातील आहेत आणि त्या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच ही लढत पाहायला मिळेल. एक चांगली उत्कृष्ट चांगला सामना देखील पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाहीये. तर बॅटिंग करण्याकरता दोन बॅटर अमोल तळेकर अँड संदीप थापड दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर साई कृपा बॉलिंग संघाकडून षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सिद्धेश घोटे हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल, ज्याने मागच्या सामन्यामध्ये डेफिनेटली मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली होती, आपल्या संघाला विजय प्राप्त त्यांनी करून दिलं होतं. आता मात्र तो गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक पहिला हाताळतोय, पाहायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी करेल. परफेक्ट ऑलराऊंडर आहे साई कृपा बॉलिंग संघाचा सिद्धेश घोटे हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करेल. स्ट्राईक एंडला बॅटर अमोल तळेकर याला पण पाहतोय. पहिलाच बॉल. आता मात्र चेंडूला फक्त ढकललाय, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. एक धाव मात्र कंप्लीट. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे बॅटर अमोल तळेकर याचा, तसेच आई जीवदानी 11 बॉलिंग संघाचं एका धावाने अकाउंट, एका धावाने श्रीगणेश झालेला आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पाहतो ही मॅच आई जीवदानी 11 बॉलिंग वर्सेस साई कृपा बॉलिंग या दोन संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. गोलंदाज सिद्धेश तयार. आता मात्र चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल काय करते मधल्या आतमध्ये. रनआउटची संधी मात्र होती, परंतु ती संधी मात्र गमावलेली आहे गोलंदाज सिद्धेशाने. एक धाव मात्र कंप्लीट, एक चौरटी धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेले, 2 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सिद्धेश मार्फत. वेगवान पतीचा गोलंदाज आहे, भरपूर वेग त्याने धारण केलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात त्याने आता मात्र करून दिलेली आपल्या संघाकरता या दोन चेंडूमध्ये. आता पाहायचं आहे तिसऱ्या चेंडूची कशा प्रकारे हाताळणी करेल हा गोलंदाज. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये जागेवर खेळण्याचा प्रयत्न होतं ऑन साइडला, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी, परफेक्ट ऑलराऊंडर का म्हटलं जातं या गोलंदाजाला सिद्धेशला. तर निश्चितच त्याच्याकडे क्षमता आहे, नेतृत्व चांगल्या प्रकारे तो करू शकतो आपल्या संघाचा. गोलंदाज तयार. षटकातील चौथा चेंडू असेल. आता मात्र काय घडतंय, लागोपाठ जर पाहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीये फलंदाज आणि तो मात्र चुकतोय. चेंडू जाईल शॉट फायनलच्या दिशेने. एक धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 3 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज सिद्धेश घोटे कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये हा गोलंदाज, भरपूर वेग आहे त्याच्याकडे. आता मात्र षटकातील 5वा चेंडू असेल. यावेळी जर पाहिलं तर पुढे साचवून करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट ऑन साइडच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर आणखीन पुढे सरकली जाईल. 4 या आकड्यावर पोहोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहतोय. सावध आणि संत गतीने सुरुवात झालेली आहे जीवदानी 11 बॉलिंग या संघाची पहिल्या 5 चेंडूमध्ये. आता मात्र षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज सिद्धेश घोटे. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला ऑन द राईज केला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता ऑन साइडच्या दिशेने बॅटर अमोल याने. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मध्ये पाहायचंय 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आई जीवदानी 11 बॉलिंग या संघाचा. 2 बॅटर आपण पाहतोय, अमोल तळेकर अँड संदीप थापड हे 2 बॅटर आहेत. पाहायचं आहे या 2 षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल हे आता आपण पाहणार आहोत. 3 षटकामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 40च्या पलीकडे धावसंख्या उभारावी लागेल, कारण जर पाहिलं तर हे मैदान बॅटिंग करण्याकरता बॅटिंगसाठी निश्चितच उपयुक्त आहे. बॅटिंग खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. आता पाहायचं आहे गोलंदाज बॉलिंग संघाकडून समीर
समीर पवार हा गोलंदाजी करण्याकरता हायवे एंडने सुरुवात करेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण मध्ये संदीप थापड याला पाहणार आहोत. तो खेळतोय 2 या आकड्यावरती. गोलंदाज समीर हा गोलंदाज समीर पवार षटकातील पहिला चेंडू असेल. अनुभवी गोलंदाज आहे या संघाचा. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे वळलेला वैभव धूम वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 1 धाव अतिरिक्त मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला 1 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 9 या आकड्यावरती पोहोचले गेले. धावसंख्या आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज. स्वैर मारा करतोय गोलंदाज समीर पवार. षटकातील आता मात्र पहिला चेंडू असेल. सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप साठी. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं, परंतु फेकी थोडीशी लेट आणि त्याचाच फायदा उचललेला आहे. या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. 11 धावा झाल्या धावफलकावरती. धावसंख्या 11 धावा. यावेळेस काय करते मध्ये चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. विकेट किपर चुकतोय. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आता मात्र 1 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. गोलंदाज समीर पवार याचा विचार केला तर 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडूमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 4 धावा तो खर्च करतोय. गोलंदाज समीर पवार असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉट रनअपने गोलंदाजी करेल. षटकातील 3रा चेंडू असेल. यावेळेस सुंदर फटका, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण सुंदर झेल. फलंदाज बाद होईल तो म्हणजे अमोल तळेकर. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे. बॅटर अमोल तळेकर हा फलंदाज बाद झालेला आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटर जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर झाला होता. टायमिंग व्यवस्थित झाली नव्हती आणि तो झेल देऊन मात्र तंबूत परततोय. धावसंख्या 12 असताना पहिला गडी बाद झालेला आहे. जीवदानी 11 बोलिंग या संघाचा. आता पाहायचं आहे नवीन बॅटर सनील सावरे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेला आहे. जर्सी क्रमांक 18 प्रदान करून मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. जर्सी क्रमांक 18 जर पाहिले तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर डेफिनेटली आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट. चांगला फटका. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. आता मात्र जर पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिटचा प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे बॅटर सनील सावरे. काय जबरदस्त फटका त्याने एक्झिक्यूट केला होता डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. स्विच हिटचा फटका आपण पाहिलं. बॅटर सनील सावरे स्ट्राईक एंडला आहे. षटकाराने अकाउंट मात्र ओपन करतोय. गोलंदाज समीर पवार. षटकातील पुढील चेंडू असेल. 5वा बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळी शॉर्ट पे चेंडू. आता मात्र चेंडूला स्लॉक केला. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटका सफल क्रॉस मध्ये येऊन चेंडूला स्लॉक स्वीप करतोय बॅटर सनील सावरे. तो खेळतोय वैयक्तिक 10 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर निश्चितच पॅव्हलियन मधून सेट होऊन आलेला आहे बॅटर. अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतोय. त्याच्या बॅट मधून 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा.
लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज समीर भरपूर खराब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेले आहे या षटकामध्ये. यावेळेस पुढे सरजावून खेळण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय, थोडासा प्रेशर मध्ये आलेला आहे गोलंदाज समीर पवार. वाईट चेंडूची हाताळणी करतोय, अवांतरच्या रूपाने एक धाव खर्च करतोय. या एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा लागल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद 23 धावा. आता मात्र गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील शेवटचा चेंडू असेल. फलंदाज सनील साडे. आता मात्र जर पाहिलं तर विकेट किपर चुकतो, चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी 22चा इशारा आलेला पंचांचा. चौकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये पाहायचंय कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. साई कृपा बोलिंग संघाकडून हे आता आपण पाहणार आहोत. अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज हर्षल भावर हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हर्षल याचा जर विचार केला तर नक्कीच तो कमी वयाचा गोलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे या चेंडू षटकाची हाताळणी करेल हे आता आपण पाहणार आहोत. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आपण पाहतोय हर्षल भावर, ज्याने भरपूर मागच्या काही निश्चित पाहिलं तर सीझन मध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. त्याच्या माध्यमातून आता पाहायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे आता आपण पाहणार आहोत. शायकेनला बॅटर संदीप थापड आहे, जो खेळतोय वैयक्तिक 5 या आकड्यावरती. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे संदीप थापड. बॅक टू द पवेलियन गॉन. जर पाहिलं तर खेळायचं होतं लॉंगअपच्या वरून, पण जर पाहिलं तर चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून सरळ निघून गेला होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल कंप्लीट केलेला आहे तिकडच्या क्षेत्ररक्षकाने. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. आई जीवदानी 11 बॉलिंग या संघाची संदीप थापड हा फलंदाज, ज्याने 5 धावा बनवल्या आपल्या संघाकरता. तो आता मात्र झेल देऊन तंबूत परततोय. 27 धावा धावफलकावर कायम लागल्या गेलेल्या आहेत. 2.1 चेंडूचा खेळ झालेला आहे. आता पाहायचं आहे उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज हर्षल भावर याला पण पाहतोय, तर नवीन बॅटर संजू नम स्ट्राईक एंडला असेल. संजू आता पाहायचंय कशा प्रकारे बॅटिंग करेल. 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज हर्षल भावर पहिल्या चेंडूमध्ये विकेटाने प्राप्त केलेली आहे. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेला चेंडू जातोय अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होईल अलॉंग द कार्पेट. मिड ऑन क्षेत्रामध्ये एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक सिद्धेश चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संजू स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 28 वरती पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज हर्षल भावर, ज्याने 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. आता मात्र षटकातील तिसरा चेंडू असेल. यावेळेस जर पाहिलं तर सफल क्रॉस मध्ये येऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. तर या चौकाराने संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर. आपण जर पाहिलं तर सनील सावरे याचा चेंडू बॅटची टॉपेज लागून निघून गेला होता डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग करतोय बॅटर सनील सावरे. गोलंदाज हर्षल भावर षटकातील चौथा चेंडू असेल. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार हर्षल भावर. फिल्डिंग थोडासा
हॅलो, फिल्डिंग मध्ये थोडासा फेरबदल या ठिकाणी होताना दिसतोय. आपण पाहतोय गोलंदाज हर्षल तयार. आता मात्र सुंदर फटका, स्विच हिट केला चेंडूला. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड द पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय सनील सावरे याच्या बॅट मधून पाहायला मिळते. अतिशय सुंदर बॅटिंग होताना दिसते. एक क्लास दर्जाचा बॅटर आहे, अति उच्च कोटीचा बॅटर आपण पाहतोय सनील सावरे, ज्याने निश्चितच जर पाहिलं तर या षटकामध्ये देखील अतिशय चांगले बॅटिंग करताना दिसतोय. वैयक्तिक तो 18 वरती खेळतोय. 5 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. सनील स्ट्राईक हँडला असेल. गोलंदाज हर्षल भावर षटकातील 5वा चेंडू असेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. यावेळेस पुढे सरसावणं खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर देखील चुकतोय, परंतु तर पाहिलं तर चेंडू निघून जाईल डॉट. चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय हर्षल भावर याच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंग मधला. आता सुंदर फटका, चेंडू बॅटची एज लॉंग लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. धावसंख्या 40 धावा लागलेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष्य असेल. हॅलो हॅलो, चला जगदंबा स्पोर्ट पेंटेपाडा संघाचा कर्णधार तसेच युक्ती इलेव्हन वालईपाडा संघाचा कर्णधार पॅव्हलिन बॉक्समधून नाणेफेक करून घ्यायचे आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघाचे संगणक यायचं लगेच. मी विनंती करतोय वालईपाडा संघाचा कर्णधार तसेच पेंढरीपाडा संघाचा कर्णधार. 40 धावा बनवलेल्या आहेत आणि 41 धावांचं लक्ष्य असेल साई कृपा बॉलिंग या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना सनील सावरे या बॅटरने अतिशय चांगली बॅटिंग केली. नाबाद राहिला हा बॅटर. त्याचा जर विचार केला तर एकंदरीत त्याने 22 धावा त्याने बनवलेल्या आहेत. चांगली बॅटिंग केलेली आहे सनील याने. पेंढरीपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. युक्ती इलेव्हन वालईपाडा संघाचा कर्णधार. प्रदीप भोईर देखील येत आहेत. मी विनंती करतोय राज घाटाल यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक करण्यात येते. तर 4 षटकांचा सामना होतोय. तुम्ही बघता मित्रांनो, सोनसरी तांबडमाल यांनी भरवलेली क्रिकेट स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस. तर पेंढरीपाडा आणि दुसऱ्या बाजूला वालईपाडा या दरम्यान सामना होतोय. आणि मात्र असा कॉल आहे आणि नाणेफेक जिंकले आहे. पेंढरीपाडा संघाने निर्णय काय असेल सांगतो थोड्या वेळाने. पोरा काय सांगतात नक्कीच. काही खेळाडू यायचे बाकी आहेत, त्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. कोणकोणते गोलंदाज असतील आज आमचे प्लेयर आलेले आहेत. अतुल आहे, नवनाथ दान आहे, आम्हीच आहो. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले ते म्हणजे पेंढरीपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले ते म्हणजे युथ इलेव्हन वालईपाडा संघाला. जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र अमित मिश्रा समालोचक सज्ज आहेत. ओव्हर टू यू अमित मिश्रा. धन्यवाद भावेश जीवनका. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला सामना आई जीवदानी 11 बॉलिंग्स वर्सेस साई कृपा बॉलिंग्स या दोन संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. साई कृपा बॉलिंग संघाकडून ओपनिंग पेअर्स सिद्धेश अँड अनिकेत हे दोन बॅटर आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. ज्याने जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं तेच दोन बॅटर आपण पाहतोय.
मैदानाच्या दिशेने मंद मंद पावलाने देखील वाटचाल करत असताना यांना आपण पाहतोय. तर बॉलिंग आई जीवदानी 11 बॉलिंग संघाकडून पाहायचा आहे कोणता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पहिले षटक सिद्धेश घुटे अँड अनिकेत दुबळे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. धावांचा पाठलाग करण्यासाठी पाहिजे त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे या धावांचा पाठलाग होईल हे आता आपण पाहणार आहोत. येणाऱ्या या 3 षटकामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यस पंचांचा इशारा मात्र आलेला आहे. गोलंदाज अमोल षटक क्रमांक पहिला हाताळतोय. षटकातील पहिला चेंडू असेल स्ट्राईक एंडला डावकुरा हाताचा बॅटर अनिकेत दुबळे असेल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय सिद्धेश घोटे. हे दोन बॅटर आहेत साई कृपा बॉलिंग संघाच्या माध्यमातून. तर आता मात्र जीवदानी 11 बॉलिंग संघाच्या माध्यमातून गोलंदाज अमोल जर्सी क्रमांक 23 त्याने प्रदान केलेली आहे. हायवे एंड सुरुवात करेल आपल्या या षटकाची. षटकातील पहिला चेंडू असेल ऑन साइडच्या दिशेने जर पाहिलं तर डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साइडच्या दिशेने जर पाहिलं तर एकंदरीत 4 क्षेत्ररक्षक आहेत. पहिला बॉल आता मात्र सरळच्या दिशेने समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने श्रीगणेशा झालेला आहे साई कृपा बॉलिंग या संघाचा. एका धावाने अकाउंट ओपन करतोय बॅटर अनिकेत दुबळे स्वतःच. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. आता पाहिजे आहे कशा प्रकारे येणाऱ्या चेंडू मध्ये जर पाहिलं तर कितपर्यंत जर पाहिलं तर कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून गोलंदाज अमोल तयार. षटकातील दुसरा चेंडू असेल राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला सिद्धेश गुटे आहे. त्याच्या विरोधात जर पाहिलं तर ऑन साइडच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात केलेले आहेत गोलंदाज अमोल याने. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. यावेळेस चेंडूला खेळून काढाय. चेंडू जाईल शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने सिद्धेश स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर झालेल्या आहे ती म्हणजे 2 धावा. बेनबाद 2 सावध आणि संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करताना 2 बॅटर आपण पाहतोय. सिद्धेश गुटे आहे एका बाजूला. त्याच्या जोडीला आपण पाहतोय अनिकेत दुबळे आहे. दोन्हीही बलाढ्य बॅटर आहेत. चांगले बॅटर आहेत साई कृपा बॉलिंग संघाचे. त्यांचा जर विचार केला तर भरपूर चांगले काही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याची राहिलेली आहे. गोलंदाज अमोल षटकातील तिसरा चेंडू असेल राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. फलंदाज अनिकेत दुबळे साडे. यावेळेस तर पाहिलं तर निश्चितच खेळायचं होता ऑन साइडच्या दिशेने. हेमार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. कोणत्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे तर तो चांगल्या प्रकारे बॅटिंग करू शकते परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज अमोल याचा. पुढचा बॉल आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडूला शटामपूल केला. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. आता मात्र लोवर फुल टॉस चेंडूची हाताळणी केली होती. त्या चेंडूला पाठवतोय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू टाकून झाले आहेत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज अमोल तयार. षटकातील 5वा चेंडू असेल बॅटर अनिकेत दुबळे साडे. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडूला पाठवलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार.
DJ, धन्यवाद. तर या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. आपण जर पाहिलं तर मजबूत देहयष्टीचा बॅटर आहे. बॅटर अनिकेत दुबळी, त्याला आता मात्र या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाहीये. खराब गोलंदाजी. आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा लागल्या गेलेले. गोलंदाज अमोल तयार. यावेळेस चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न होणार आहे की नाही. पायीस आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. थांबवलं जातंय अनिकेत मार्फत. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 13 धावा. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 28 धावांची गरज असेल. 12 चेंडू 28 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामागे 14 धावांची सरासरी ही अद्यावत करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आपण जर पाहिलं तर विशेष जर म्हटलं गेलं तर डेफिनेटली अजून एकही गडी बाद झाले नाहीये. प्लस पॉइंट आहे साई कृपा बोलिंग संघाचा. आता मात्र षटक क्रमांक दुसरं सनील सावरे हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. सनील सावरे हा गोलंदाज ज्यांनी बॅटिंग करत असताना डेफिनेटली जर पाहिलं तर 18 धावांची नाबाद त्याने खेळी केली आपल्या संघाकरता. आता पाहायचं आहे गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल सनील याच्या माध्यमातून, हे आता आपण पाहणार आहोत. सनील सावरे, त्याच्या विरोधात बॅटर आहे अनिकेत दुबळी. अनिकेत खेळतोय 12 वरती. त्यानंतर सिद्धेश गुटे खेळतोय वैयक्तिक 1 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज सनील सावरे. ऑन साइडला जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक काऊ कॉर्नर आहे, त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस पायांचा वेध घेणारा चेंडू फलंदाज बाद. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. धन्यवाद DJ. तर जर पाहिलं तर यावेळेला पायांचा वेध घेणारा चेंडू होता. फ्लॉम मेलबी सापडला जातोय. बॅटर अनिकेत दुबळी खेळत होता ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू सरळ पायांमध्ये आदळतोय. पहिला धक्का लागला गेलेला आहे ते म्हणजे साई कृपा बोलिंग या संघाला. अनिकेत स्वतःमध्ये थोडासा नाराज आहे. डेफिनेटली चांगली बॅटिंग त्याने केली बॅटिंग करत असताना, परंतु एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फ्लम एलबी सापडला जातोय हा बॅटर. पहिला धक्का, पहिली विकेट डाऊन झालेली आहे साई कृपा बोलिंग या संघाची. आता मात्र हर्षल भावर न्यू बॅटर नव्यानेच एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला असेल. कमबॅक केलेला आहे गोलंदाज सनील सावरे याने. आपण पण जर पाहिलं तर रिप्ले मध्ये जर बघितला डेफिनेटली कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता. परफेक्ट पिचिंग झाली होती. ऑफ साइड ऑफ स्टंप, त्यानंतर चेंडू सरळ पायनामध्ये आदळला गेला. पहिला विकेट डाऊन. गोलंदाज सनील तयार. स्ट्राईक एंडला बॅटर हर्षल भावर स्ट्राईक एंडला आहे. पायीच कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून गोलंदाज सनील तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस शॉर्ट पेच चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पायीच आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा. धन्यवाद DJ. तर अतिशय सुंदर फटका आपण जर पाहिला तर इनसाइड आउट करून खेळलेला फटका स्क्वेअर कट केलाय बॅटर हर्षल याने. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट याने केलेला आहे. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पाठवायचा आहे. व्हॉलंटियर्स यांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवायचा आहे. त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्रीच्या बाहेर ऑफसाईडच्या दिशेने तैनात राहायचं आहे जेणेकरून चेंडू लवकर पुरवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. याची दक्षता आपण घ्या. कोणत्याही प्रकारे लेट उशीर होणार नाहीये याकडे आपण लक्षात घ्यायचं आहे. बाउंड्री पंच व्हॉलंटियर्स जे काही असतील त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विशेषतः जर पाहिलं तर ऑन साइडच्या दिशेने भरपूर तिकडे जर पाहिलं एक नदी आहे त्या दिशेने आपले व्हॉलंटियर्स तैनात करायचे आहेत. आता मात्र सांघिक धावसंख्या धावफलकावर 17 धावा लागल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे साई कृपा बोलिंग या संघाची. आता मात्र बॅटर हर्षल भावर चौकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. गोलंदाज सनील सावरे चेंडू टाकून दिले 2.
2 चेंडूमध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट त्याने संपादन केलेली आहे. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. आता मात्र उर्वरित 4 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे आता आपण पाहणार आहोत. सनील सावरे हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. जीवदानी 11 बॉलिंग संघाचा सनील सावरे. षटकातील तिसरा चेंडू असेल बॅटर हर्षल साडी. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षक झालेला आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 18, एक गडी बाद 18 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धेश घुटे याला आपण पाहणार आहोत. एकंदरीत 3 चेंडू टाकून दिले सनील याचे गोलंदाजीमध्ये. आता पाहायचं 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. स्ट्राईक एंडला सिद्धेश घुटे. त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण एक चांगला बॅटर आहे साई कृपा बॉलिंग संघाचा सिद्धेश घुटे. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस बॉल चेंडूला स्लाइस केलाय, परंतु तितकं चांगला क्षेत्ररक्षण आपल्या संघाकरता. डेफिनेटली 3 धावा मात्र वाचवल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चित जर पाहिलं तर बॅटरने सुद्धा दाद दिलेले आहे. या प्रकारची जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली क्षेत्ररक्षण झालं तर डेफिनेटली जर पाहिलं तर विजयी होऊ शकतो तो म्हणजे जीवदानी 11 बॉलिंगचा संघ. एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. गोलंदाज सनील सावरे. षटकातील 5वा चेंडू असेल. फलंदाज हर्षल साडी. आता मात्र खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आला होता बॅटर आणि चेंडू जाईल मात्र निर्धाव. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. चेंडू जाईल निर्धाव. षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज सनील तयार. हर्षल साडी. आता मात्र फुल टॉस बॉल चेंडूला शरीरापासून दूर ढकलले. चेंडू जाईल बॅक टू द बॉलर. एकदा मात्र कम्प्लीट. थोडासा घातक ठरू शकतोय आणि आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालेला आहे. षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. धावफलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 21 धावांची गरज असेल. आता मात्र काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये कोणता नवीन गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता जीवदानी 11 बॉलिंग संघाकडून 21 धावांची गरज असेल. बॉलिंग संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पुरवायचा आहे. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता साई कृपा बॉलिंग या संघाला. एकवीस धावांची गरज असेल. 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. गोलंदाज अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज पाहायचा कोणता गोलंदाज असेल. संदीप थापड. षटकातील पहिला चेंडू असेल. फुल टॉस बॉल
आता मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल, फलंदाज होईल फेल, तो म्हणजे सिद्धेश. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. एकवीस धावांची गरज. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे का? बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल साडी. यस, थँक्यू पंच. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटरने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी अंपायर. फलंदाज होईल बाद, सिद्धेश घोटे. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. साई कृपा बॉलिंग या संघाची एकंदरीत 3 गडी बाद झालेले आहेत. अतिशय मोक्याच्या क्षणी हा फलंदाज बाद झाला. सिद्धेश त्याच्यावरती जबाबदारी होती, परंतु मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्याचा, परंतु जर पाहिलं तर चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून ठरलं ऑन साइडच्या दिशेने निघून गेला होता. एक चांगला झेल कंप्लीट केलेला आहे तिकडच्या क्षेत्ररक्षकाने अनिकेत याने आणि फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे सिद्धेश घोटे. आता मात्र त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर झालेला आहे, सचिन लाखात. स्ट्राईक एंडला असेल गोलंदाज संदीप थापड. पुन्हा एकदा सज्ज होईल म्हणजे ट्रॅकवरती. षटकातील दुसरा चेंडू असेल, राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. यावेळी शॉर्ट पे चेंडू, चेंडूला हुक केलाय, चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हाताला. यस, लागून चेंडू झाला, निघून गेला होता. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र सुंदर फटका शॉर्ट पिच चेंडूची हाताने केली होती. त्या चेंडूला बॅकवर्ड वरती येऊन चेंडूला हुक करतो, चेंडूला पाठवते डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 15 धावांची गरज असेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 15 धावांची गरज. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. कोणत्याही क्षणी सामना दोन्ही संघाच्या बाजूने जिंकू शकतोय. गोलंदाज संदीप तयार. पुढचा बॉल. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. यावेळेस जर पाहिलं तर हा फटका ऑफसाइडच्या दिशेने जर खेळला असता तर डेफिनेटली चांगल्या प्रकारे धावा या मिळाल्या असत्या, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. बॅटर आपण मात्र सचिन लाखात आहे स्ट्राईक एंडला, जो खेळतोय वैयक्तिक 6 या आकड्यावरती. आता मात्र कमबॅक केलेला गोलंदाज संदीप थापड याने. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 15 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जाईल ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावणे संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 27 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 14 धावांची गरज असेल साई कृपा बॉलिंग या संघाला. साई कृपा बॉलिंग वर्सेस जीवदानी 11 बॉलिंग हे दोन संघावर आपण पाहतोय. आता मात्र चांगला फटका चेंडूला जर पाहिलं तर शॉर्ट आर्म फुल केला, चेंडू जाईल लॉंग ऑनला. संजू आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंगचा नियम आहे आपल्या या असोसिएशन मध्ये, त्याला अनुसरून आता मात्र खेळ करावा लागेल. संदीप तयार. पुढचा बॉल. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आपण जर पाहिलं तर यावेळेस जर पाहिलं डेफिनेटली विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जीवदानी 11 बॉलिंग संघ. बॅकवर्ड वरती आलेला आहे साई कृपा बॉलिंग संघ. आपण जर पाहिलं तर नक्कीच त्याचे 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. बाद झाले होते सिद्धेश आणि अनिकेत, ते बाद झाले होते. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर थोडंसं बॅकवर्ड वरती आलेला आहे. आणि आता मात्र सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे जीवदानी 11 बॉलिंग संघ. कॉंग्रॅच्युलेशन जीवदानी 11 बॉलिंग संघ आणि हार्ड लक, टफ लक साई कृपा बॉलिंग.